पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर आर सी सी या संघाची धावसंख्या होते 1 गडी बाद 15 धावा. आकाश पावसे कुठे असतील त्याने पॅव्हिलियनमध्ये संपर्क साधायचा आहे. आकाश पावसे नाही, रिकी पावसे कुठे असतील त्याने पॅव्हिलियनमध्ये संपर्क साधायचा आहे.
18. दुसऱ्या षटकामध्ये शेवटचा चेंडू आहे. दोन ओव्हरच्या समाप्तीनंतर आर सी सी या संघाची धावसंख्या होते 3 गडी बाद 19 धावा. 3 गडी बाद 19 धावा. अच्छा तो तिकडे घेतोय. पहिला चेंडू निघताव नो बॉल टाकलेला आहे इथे आणि सलाइयों का उपयोग करते हुए 4 रन के लिए गेंद जाती हुई बेहतरीन रिवर्स स्वीप खेला यहाँ पर मानस द्वारा, हर्षद द्वारा. दूसरी गेंद सामना करेंगे फिर से आगे खेला स्टेप आउट किया गेंद को कवर की तरफ खींचा 4 रनों के लिए. माइक और नहीं बोला था बेहतरीन यहाँ पर बल्लेबाजी 7-6 गेंदों पर 18 रन बनाए यहाँ पर. हाँ और गेंद हल्की सी बाहर लेग स्टंप की जाती हुई अंपायर का इशारा वाइड. इसी के साथ बढ़ता हुआ स्कोर 29 है. और फिर से एक बार स्टेप आउट करके खेला सीधी दिशा पे 4 रनों के लिए 33 रनों पर. कॉमेंटेटर नाही आहे जेवायला गेलाय तो. अरे अरे चांगोली बिंगोली घेऊ नको तिथे आणखी काफी खराब गेंदबाजी यहाँ पर करते हुए तीन चौके जड़े हैं पर इसमें एक बार फिर से एक बार चौका जहाँ पर फील्डर नहीं होता है. स्ट्रेट ड्राइव बढ़ता हुआ स्कोर 37 लॉट्स ऑफ 3 विकेट. 4 गेंदें हो चुकी है इस ओवर की और 2 गेंदें आने बाकी. देखते हैं 2 गेंदों में कितने रन बनाते हैं अब तो. और यहाँ पर इतनी चतुराई से गेंद स्टंपिंग करते हुए सुमित अभी भी निर्णय रुका हुआ अंपायर का. डॉट गेंद नॉट आउट दिया अंपायर ने. कुछ समझ में नहीं आई गेंद टप्पा खाकर अंदर आती हुई बल्लेबाज को कुछ समझ में नहीं आई. विकेट स्टंपिंग बैट्समैन कौन है हर्षद केला था थांबवली. स्कोर कार्ड हर्षद 24 11 बॉल 24. भारत जो कि नए बल्लेबाज को कुछ समझाते हुए जीतेश 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर आर सी सी या संघाची धावसंख्या झाली आहे 4 गडी बाद 37 धावा. चौथी ओवर सुमित नाही माईक मध्ये कोणाला कळलं नाही त्याला.
आकाश पावसे पॅव्हेलियन मध्ये संपर्क साधायचा आहे. स्ट्राइक वरती कोण आहे? मानस, क्योंकि 2 गेंदों पर 1 रन बनाया गया. अच्छा, ये गेंदबाजी में प्रभावित किया था, बल्लेबाजी में भी प्रभावित किया था. हमने पहले ही कहा सुमित जो कि अच्छे गेंदबाज है, पहली गेंद पर चलता किया मानस को. आले अरे अनुज ने पाच पंढरी चॅम्पियन लीग 2025 चौथं शतक चालू आहे. मला वाटतं सामना चालू आहे जगद्गुरू एकविरा विरुद्ध RCC. चौथं शतक चालू आहे, पूर्ण करतो सुमित त्या समोर आहे आलायन. आणि आता मात्र एसट्या उद्ध्वस्त होत आहेत आणि तंबूत परततोय आलायन. RCC ला मोठा झटका बसतो आलायनच्या रूपात. आणि मला वाटतं सुमित हॅट्रिक बॉलवर आता आणि धावसंख्या जाऊन पोचले ती 37 धावा. चौथा शतक चालू आहे, पूर्ण करतोय सुमित आणि हा हॅट्रिक बॉल असणार आहे. पाहूया प्रमोद रघुवीर. जर सुमित याने हॅट्रिक घेतली तर प्रमोद रघुवीर यांच्याकडून 200 रुपयाचं रोख रक्कम पारितोषिक लागलंय. पाहूया 200 रुपयाचं पारितोषिक मिळवतोय का सुमित. आणि बाद झालेल्या आलायनची जाग घेण्यासाठी आलाय तो मला वाटतं नरेश पांड्या. पाहूया सुमित आहे चेंडू नरेशला. नरेश खेळण्यास तयार आणि आता मात्र अचूक टप्प्याचा चेंडू होता. निर्धाव चेंडू, कोणती धाव घेता येत नाही RCC या संघाला. आणि धावसंख्या मला वाटतं आता स्थिरावली आहे. धावसंख्या झाली ती 37 धावा. परत पुन्हा सुमित याचा चेंडू नरेशला. नरेश खेळण्यास तयार आणि सुंदर फटका, तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण, परंतु गुड रनिंग बिटवीन द विकेट. एक धाव आणि संघाच्या धावसंख्येत भर पडते. संघाची धावसंख्या झाली ती 38 धावा. चौथं शतक चालू आहे, पूर्ण करतोय मला वाटतं सुमित. आणि मगातपासून नॉन स्ट्राईकला असलेला जितेश आता स्ट्राईकला येतोय. पाहूया स्ट्राईकला येऊन आक्रमक खेळतोय का, कारण आक्रमक खेळण्यासाठी त्याला ओळखला जातो. आणि परत पुन्हा पुढे येऊन वन टॅप बॉल बाहेर जातोय. चौकार 4 धावांनी संघाच्या धावसंख्येत भर पडते. संघाची धावसंख्या झाली ती 42 धावा. चौथं शतक चालू ऑन स्ट्राईक. जिथे आल्या आल्या चौकार मारतोय. पाहूया परत पुन्हा आणि परत पुन्हा स्वर चेंडू. एक धाव आणि संघाच्या धावसंख्येत भर पडते. संघाची धावसंख्या झाली 43 धावा. चौथं शतक चालू आहे, पूर्ण करतो सुमित. त्या समोर आहे तो जितेश. पाहूया आणि आता मात्र अचूक टप्प्याचा चेंडू, निर्धाव चेंडू यष्टिरक्षक यज्ञेशाच्या हातात जात आहे. 4 षटकाच्या समाप्तीनंतर RCC या संघाची धावसंख्या झाली आहे 43 धावा. आणि मला वाटतं 5वं षटक अति महत्वाचं षटक. पाहूया कोण घेऊन येतोय. जास्तीत जास्त धावा ठोकण्याचा प्रयत्न असणार आहे तो जितेश आणि नरेश याचा. आणि पारस कर्णधार काहीतरी कान मंत्र देतोय, काहीतरी सांगतोय, कारण जास्तीत जास्त धावा ठोकण्याचा प्रयत्न असणार आहे तो मला वाटतं जितेश आणि नरेश याचा. पाहूया संघाला साजेल असं एक आव्हान उभं करतायत का, लक्ष उभं करतायत का. आणि मला वाटतं आता विश्वास दाखवला इमादवर कर्णधार यज्ञेश याने. आणि संघाचा 5वं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन आलाय तो इमाद. त्या समोर आहे नरेश. पाहूया इमादचा चेंडू नरेश आला ना. आणि पहिला चेंडू पंच स्वर चेंडू घोषित करतायत, पण नरेश षटकार मारतोय आणि 1 धाव जमा होते. 1 धाव आणि संघाच्या धावसंख्येत भर पडते. संघाची धावसंख्या झाली 44 धावा. 5वं षटक चालू आहे या इनिंगचं, मला वाटतं शेवटचं षटक. पाहूया कशा प्रकारे पूर्ण करतो इमाद. त्या समोर आहे तो नरेश. नॉन स्ट्राईकला जितेश. पाहूया आणि आता मात्र डायरेक्ट बाहेर मारतोय आणि बॉक्स आउट होतोय. मोठा झटका बसतोय RCC या संघाला. आणि मला वाटतं ही शेवटची जोडी असणार आहे. जुगल बाद झालेल्या नरेशची जाग घेण्यासाठी आलाय तो जुगल. पाहूया
शेवटचे 5 चेंडू खेळण्यास. पहिला चेंडू स्वर चेंडू, दुसरा चेंडू एक गडी बाद केला पाहूया, तिसरा चेंडू आणि उत्कृष्ट चौकार कव्हर ड्राईव्ह. 4 धावांसाठी 4 धावांनी संघाच्या धावसंख्येत भर पडते. संघाची धावसंख्या झाली ती 48 धावा. शेवटचे 4 चेंडू शिल्लक आहेत. पाहूया 4 चेंडू कशा प्रकारे टाकतोय. इमाद जुगल्याला आल्या आल्या चौकार मारतोय, इरादा स्पष्ट करतोय. एक संघाला साजेल एवढं लक्ष उभं करून देतोय का जुगल आणि जितेश. आणि परत पुन्हा 1 टॅप, तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण होतं आणि आता मात्र धावचित होता होता वाचतोय. 1 रन आणि संघाच्या धावसंख्येत भर पडते. संघाची धावसंख्या झाली ती 49 धावा. आणि मला वाटतं ही शेवटची जोडी आहे. जितेश याला मला वाटतं कर्णधार पारस काहीतरी कान मंत्र देतोय. पाहूया कान मंत्राचा काय उपयोग होतोय का, कारण शेवटचे 3 चेंडू शिल्लक आहेत. पाहूया 3 चेंडूवर स्ट्राईक त्याच्याकडे ठेवण्याचा प्रयत्न असणार जितेशचा. आणि आता मात्र चौकार. 4 धावांनी संघाच्या धावसंख्येत भर पडते आणि धावसंख्या जाऊन पोहोचली ती 53, 53 धावा. 5वं षटक चालू. ऑन स्ट्राईक जितेश. पाहूया जास्तीत जास्त धावा कुटण्याचा प्रयत्न मला वाटतं जितेश आज असणार आहे. आणि मला वाटतं फिल्डिंग मध्ये चेंजेस करताना दिसत आहेत कर्णधार यज्ञेश. फिल्डिंग मध्ये चेंजेस केले, काय फायदा भेटू का बघूया. आणि आता मात्र तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे यज्ञेश याच्याकडून. निश्चित 3 धावा रोखतोय. 1 धाव काय रोखू शकत नाही. एका धावाने संघाच्या धावसंख्येत भर पडते. संघाची धावसंख्या झाली आहे 54 धावा, 54. मला वाटतं या षटकातील शेवटचा चेंडू आहे. पाहूया कशा प्रकारे मारा करतो जुगल आणि सुंदर मारलेला फटका आणि तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण. 1 धाव. आणि मला वाटतं एका इनिंगच्या समाप्तीनंतर RCC या संघाची धावसंख्या झाली ती 55 धावा. जगद्गुरु एकविरा या संघाला 56 धावाचं लक्ष दिलंय. पाहूया हे आव्हान कशा प्रकारे पूर्ण करतात. डीजे आणि याच्यानंतर होणारा सामना राज गणेश लक्ष्मी माऊली फायटर्स विरुद्ध राम प्रभू आर रेंजर्स. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती आहे की नाणेफेकीसाठी मैदानात यायचं आहे. पाच पंढरी चॅम्पियन लीग 2025 आणि मला वाटतं हा 5वा सामना चालू आहे आणि मला वाटतं 1 इनिंग झाले. 1 इनिंगच्या समाप्तीनंतर RCC या संघाने मला वाटतं
55 धावा मारल्या आणि 56 धावांचं लक्ष उभं केलंय ते जगद्गुरु एकविरा RS या संघासमोर. पाहूया हे आव्हान कशा प्रकारे पूर्ण करतात जगद्गुरु एकविरा हा संघ. आणि 56 धावांचं एक आवाक्यातलं आव्हान घेऊन सलामीची जोडी मला वाटतं मैदानात आले. यज्ञेश आणि सुमित दोन्ही उत्कृष्ट फलंदाज. छप्पन्न धावांचं एक आवाक्यातलं आव्हान घेऊन सलामीची जोडी मैदानात खेळणार आहे. स्ट्राईकला मला वाटतं सुमित आणि नॉन स्ट्राईकला मला वाटतं यज्ञेश. आणि संघाचं पहिलं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येणार तो मला वाटतं पारस. संघाचा खुद्द कर्णधार उत्कृष्ट गोलंदाजी उत्कृष्ट फलंदाजी आपल्याला पाहायला मिळेल या सामन्यात. कारण सुमित एक उत्कृष्ट फलंदाज आहे आणि पारस एक उत्कृष्ट गोलंदाज आहे. पाहूया दोघांची जुगलबंदी. छप्पन्न धावा एक आवाक्यातलं आव्हान आहे. पाहूया डिफेन्स करण्यात यश मिळतंय का RCC या संघाला. आणि याच्यानंतर होणारा सामना राज गणेश लक्ष्मी माऊली फायटर्स विरुद्ध रामप्रभू R रेंजर्स. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती करतो की त्यांनी नाणेफेकीसाठी पॅव्हेलियन मध्ये यायचंय. चवलूया सामन्याकडे. संघाचं पहिलं वैयक्तिक पहिलं शतक घेऊन आले तो मला वाटतं पारस. त्यासमोर आहे सुमित आणि पहिला चेंडू मला वाटतं स्वर चेंडू. आणि स्वर चेंडूच्या रूपात एक धाव. आपोआप संघाच्या धावसंख्येत भर पडते आणि संघाची धावसंख्या झाली ती 1. एका धावाने संघाचं खातं उघडतंय आणि परत पुन्हा स्वीप मारतोय. तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण करतोय कोपऱ्यातील मानस. निर्धाव चेंडू. पहिला चेंडू मला वाटतं स्वर चेंडू टाकला होता. दुसरा चेंडू निर्धाव चेंडू. कमबॅक पाहायला मिळतो आपल्याला पारस याच्याकडून. पाहूया उत्कृष्ट गोलंदाजी करू शकेल का. 56 धावांचं डिफेंड करू शकेल का लक्ष. आणि परत पुन्हा स्वर चेंडू. एक धाव. एका धावाने संघाच्या धावसंख्येत भर पडते. संघाची धावसंख्या झाली ती 2 धावा. पहिलं षटक चालू. ऑन स्ट्राईक सुमित. त्यासमोर पारस आणि परत पुन्हा रिव्हर्स स्वीप मारतोय 4 धावांसाठी. 4 धावांनी संघाच्या धावसंख्येत भर पडते. संघाची धावसंख्या झाली ती 6 धावा. 2 चेंडू 6 धावा. पहिलं षटक चालू आहे. पूर्ण करतोय पारस. त्यासमोर आहे सुमित. पाहूया पारसचा चेंडू सुमित. त्याला सुमित खेळण्यास तयार. परत पुन्हा स्वीप मारण्याचा प्रयत्न. सफल प्रयत्न जातो 4 धावांसाठी. 4 धावांनी संघाच्या धावसंख्येत भर पडते. संघाची धावसंख्या झाली ती 10 धावा. 56 धावांचं लक्ष घेऊन मैदानात सलामीला उतरले होते मला वाटतं सुमित आणि यज्ञेश. सुमित अजूनही स्ट्राईकला गेलो. पहिले 2 चेंडू स्वर चेंडू. एक निर्धाव चेंडू. त्यानंतर 2 बॉल 2 चौकार. आपल्याला इथे सुमितचा कमबॅक पाहायला मिळाला. कारण एक चेंडू निर्धाव आलेला. परत पुन्हा आणि आता मात्र बॅटनी बॉलचा एवढा संपर्क होता आणि मला वाटत आणि धाव चीतची अपील जाते मला वाटतं थर्ड अंपायर कडे. डिसिजन पेंडिंग. कारण मला वाटतं जगद्गुरु एकविरा या संघाचा कर्णधार बाद होईल. पाहूया पंचाचा निर्णय काय येतोय. डिसिजन पेंडिंग. आणि पंचाने उंगली कड़ी की चलता किया किसको. कर्णधार यज्ञेश को. आणि पॅव्हेलियनचा रस्ता दाखवलाय. पारशाने गुड थ्रो केला. तेवढं चांगलं स्टंपिंग पाहायला मिळेल आपल्याला राकेश याच्याकडून. आणि मोठा झटका बसतोय जगद्गुरु एकविरा या संघाला यज्ञेशच्या रूपात. सलामीला आलेला यज्ञेश एकही बॉल न करता परत तंबूत परतलाय आणि त्याची जाग घेण्यासाठी आलाय तो निवेद. पाहूया 56 धावांचं एक आवाक्यातलं आव्हान कशा प्रकारे पूर्ण करतायत. आणि 4 चेंडू. आणि मला वाटतं या षटकातील अजून 2 चेंडू शिल्लक आहेत. आणि धाव संख्या जाऊन पोहोचले ती 10. पारस संघाचं पहिलं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन आलाय पारस. त्यासमोर आहे तो आता निवेद. बाद झालेल्या यज्ञेशची जाग घेण्यासाठी आलाय तो निवेद. पाहूया पारसचा चेंडू निवेद याला. निवेद खेळण्यास तयार. आणि रिव्हर्स स्वीप खेळण्याचा प्रयत्न होता पण अचूक टप्प्याचा वेगवान गोलंदाजीचा मारा. बॅटनी बॉलचा काही संपर्क होत नाही. चेंडू
शरीरयष्टीवर आदळतोय आणि निर्धाव चेंडू परत पुन्हा पारस्याचा चेंडू निवेदला आणि परत पुन्हा सेम बॉल परत पुन्हा निर्धाव चेंडू आणि एका षटकाच्या समाप्तीनंतर जगद्गुरु एकविरा या संघाची धाव संख्या झाली ती 10 धावा. जिंकण्यासाठी मला वाटतं 46 धावांची आवश्यकता आहे. अजून 4 षटकामध्ये 46 धावा. पाहूया हे आव्हान कशा प्रकारे पूर्ण करतायत निवेद आणि सुमित. कारण सलामीला आलेला कर्णधार आता बाद झाला आणि सगळी मला वाटतं जबाबदारी आता सुमितच्या खांद्यावर आहे. आणि पाहूया पारस 56 धावा डिफेंड करतोय का आणि आता विश्वास दाखवतोय तर मला वाटतं जितेश्वर. पाहूया जितेश पारसच्या विश्वासावर खरा उतरतोय का. पहिला षटक उत्कृष्ट गोलंदाजी केली. एक गडी सुद्धा बाद केला. रनआउट आणि 10 धावा दिल्या. पॉवर प्लेच्या षटकामध्ये उत्कृष्ट गोलंदाजी पाहायला मिळाली पारस याची आपल्याला. परत पुन्हा संघाचं दुसरं वैयक्तिक पहिला षटक घेऊन आलाय तो मला वाटतं जितेश. त्यासमोर आहे तो सलामीला आलेला सुमित. अद्याप मैदानात 24 चेंडू 46 धावा. पाहूया जितेश याचा चेंडू सुमित याला. सुमित खेळण्यास तयार आणि आता मात्र यॉर्कर लेनचा चेंडू होता पण तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आपल्याला. मानस याच्याकडून उत्कृष्ट क्षेत्ररक्षण करतोय आपल्या संघासाठी. आणि जर जितेश याने सुमितचा विकेट घेतला तर प्रशांत पावसे यांच्याकडून 100 रुपयाचा पारितोषिक आलाय. पाहूया 100 रुपयाच्या पारितोषिकचा मानकरी ठरतोय का. आणि आता मात्र दोघांच्या जुगलबंदी पाहायला मिळेल. वारंवार पंचाकडे अपील मागतोय जितेश. तेवीस चेंडू 46 धावा. पाहूया सामन्यात आपल्याला रंगत पाहायला मिळेल का. एक आवाक्यातलं आव्हान आहे तर रंगत पाहायला मिळेल का. कारण गोलंदाज सुद्धा चांगले आरसीसी कडे आणि आता मात्र अचूक टप्प्याचा वेगवान चेंडू निर्धाव चेंडू. कोणतीही धाव येत नाही. जखडून ठेवलंय सुमितला. दुसरा निर्धाव चेंडू. 22 चेंडू 46 धावा. आता प्रेशर सुमितवर. पाहूया परत पुन्हा जितेश याचा चेंडू आणि वारंवार मला वाटतं जितेश बॅट्समॅनला सांगतोय. दोघांमध्ये जबरदस्त जुगलबंदी चालू आहे आणि आता मात्र स्वीप केलाय. तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे आलायन यांच्याकडून. 3 धाव रोखतोय. 1 धाव काही रोखू शकत नाही. एका धावाने संघाच्या धावसंख्येत भर पडते. संघाची धावसंख्या झाली ती 11 धावा. दुसरं षटक चालू आहे पूर्ण करतोय जितेश. मगातपासून नॉन स्ट्राईकला असलेला निवेद आता स्ट्राईकला येतोय. कारण मागच्या षटकामध्ये पारसचे 2 चेंडू मला वाटते त्याने डॉट केले होते निवेदने. आणि आता मात्र आणि झेलबाद होतोय आणि मोठा झटका मानावा लागेल जगद्गुरु एकविरा या संघाला निवेदच्या रूपात. कारण उत्कृष्ट फलंदाजी करणारा निवेद आता तंबूत बसलेला दिसेल. 56 धावांचं एक आव्हानातलं आव्हान पूर्ण करण्यासाठी आलेले सलामीची जोडी आली होती मला वाटते यज्ञेश आणि सुमित. त्यातला धावचित मला वाटतं कर्णधार यज्ञेश बाद झाला आहे आणि आता झेलबाद होतोय तो निवेद. 2 गडी मला वाटतं तंबूत परतलेत आणि बाद झालेल्या निवेदची जागा घेण्यासाठी आलाय तो मला वाटतं ग्रंथेश. आणि मला वाटतं या षटकातील शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. उत्कृष्ट गोलंदाजी केली आहे. 4 चेंडू मध्ये फक्त 1 धाव दिली आहे जितेश याने आणि 1 गडी सुद्धा बाद केला. पहिले 2 चेंडू निर्धाव चेंडू त्यानंतर सिंगल आणि आता गडीबाद परत पुन्हा आणि आता मात्र स्वर चेंडू. 1 धाव आणि संघाच्या धावसंख्येत भर पडते. संघाची धावसंख्या झाली ती 12 धावा. परत पुन्हा जितेशाचा
चेंडू ग्रंथशाला आणि परत पुन्हा बॅटने बॉलचा एवढा संपर्क होता आणि आता मात्र धावचीत बाद होता होता वाचतोय. आणि मला वाटतं जर आता धावचीत बाद झाला असता तर गेम काहीतरी वेगळा असला असता. कारण उत्कृष्ट फलंदाजी करणारा सुमित धावचीत बाद होता होता वाचतोय. मोठं जीवनदान म्हणावं लागेल याला. आणि मला वाटतं या षटकातील शेवटचा चेंडू जितेश टाकणार सुमित याला. पाहूया सुमित कशा प्रकारे करतोय. कारण पहिले 2 चेंडू बीट केले होते, त्यानंतर एक सिंगल आलेला. दुसरं षटक चालू आहे, पूर्ण करतोय जितेश आणि आता मात्र 1 टॅप चौकार. 4 धावांनी संघाच्या धावसंख्येत भर पडते. संघाची धावसंख्या झाली ती 17 धावा. आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर जगद्गुरु एकवीर आर्यस या संघाची धावसंख्या झाली आहे 17 धावा. जिंकण्यासाठी 39 धावांची आवश्यकता. 18 चेंडू 39 धावा. मला वाटतं 13च्या सरासरीने खेळले तर मला वाटतं हे आव्हान पूर्ण करू शकतील. रिक्वायर्ड रन रेट 13चा आहे. 18 चेंडू 39 धावा. मगातपासून नॉन स्ट्राईकला असलेला ग्रंथेश आता स्ट्राईकला येतो आणि ज्याने पहिलं उत्कृष्ट षटक पॉवर प्लेचं षटक त्या षटकामध्ये त्याने फक्त 10 धावा दिल्या होत्या, तोच पारस. पाहूया संघाचं तिसरं वैयक्तिक दुसरं षटक घेऊन आलाय पारस आणि पहिला चेंडू स्वर चेंडू. अवांतर 1 धाव. 1 धावांनी संघाच्या धावसंख्येत भर पडते. संघाची धावसंख्या झाली ती 18 धावा. परत पुन्हा पारसचा चेंडू आणि सुंदर फटका आणि आता खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळेल आपल्याला हर्षद याच्याकडून. आणि जातोय चौकार. 4 धावांनी संघाच्या धावसंख्येत भर पडते. संघाची धावसंख्या झाली ती 22 धावा. आणि परत पुन्हा चौकार. उत्कृष्ट फलंदाजी करतोय ग्रंथेश. बॅक टू बॅक 2 चौकार. आणि या सामन्यात जर सुमित याचा विकेट कोणी घेतला कुठल्या गोलंदाजाने तर त्याला 100 रुपयाचं पारितोषिक लागलंय RCC ग्रुप यांच्याकडून. पाहूया 100 रुपयाचं पारितोषिकाचा मानकरी कोण ठरतोय. सुमित को आउट करो और सोलो. परत पुन्हा संघाचा तिसरं षटक आणि आता मात्र काहीस ऑफ कट करतोय चेंडू. ग्रंथशाला न समजले चेंडू. यष्टीरक्षक राकेश जातात. निर्धाव चेंडू. उत्कृष्ट कमबॅक पाहायला मिळेल आपल्या पारस याच्याकडून. कारण आधीच पहिले 2 चौकार आले होते. आता निर्धाव चेंडू आणि पुढे येऊन जोरदार मनगटीतील ताकदीचा पुरेपूर फायदा करतो आणि चौकार मारतोय 4 धावांसाठी. 4 धावांनी संघाच्या धावसंख्येत भर पडते. संघाची धावसंख्या झाली ती 30 धावा. आता जिंकण्यासाठी 26 धावांची आवश्यकता आहे. पाहूया 14 चेंडू 26 धावा. ग्रंथेश आणि आता मात्र बॉलनी बॅटचा काही संपर्क होत नाही आणि निर्धाव चेंडू. 13 चेंडू 26 धावा. अजूनही मला वाटतं सामन्यात रंगत चालू आहे. जर सुमित बाद झाला तर काहीसा सामना RCC कडे येऊ शकतो. कारण उत्कृष्ट फलंदाजी करणारा सुमित अद्याप मैदानात आहे आणि त्याला उत्कृष्ट साथ देतोय तो ग्रंथेश. आल्या आल्या 3 चौकार मारतोय. परत पुन्हा सुंदर कटवतोय. तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण आणि ओव्हर थ्रो होतोय आणि 1 धाव. 1 धावांनी संघाच्या धावसंख्येत भर पडते. संघाची धावसंख्या झाली ती 31 धावा. 3 षटकाच्या समाप्तीनंतर जगद्गुरु एकवीरा या संघाची धावसंख्या झाली ती 31 धावा. जिंकण्यासाठी 12 चेंडू 25 धावांची आवश्यकता. 12 चेंडू 25 धावा. मला वाटतं 12च्या रिक्वायर रन रेटने खेळले तर हे लक्ष पूर्ण होऊ शकेल. पाहूया पर ओव्हर 3 चौकार. कारण उत्कृष्ट फलंदाजी करतात दोन्ही फलंदाज. एका साईडला ग्रंथेश आहे तर दुसऱ्या साईडला मला वाटतं सुमित आहे. आणि संघाचं
चौथं आणि अति महत्वाचं षटक घेऊन आलाय तो राकेश. आपल्या अनुभवाचा फायदा करतोय का पाहूया, कारण ज्याने उत्कृष्ट गेम खेळलाय आधीपासून तो राकेश. आणि पहिला स्टेट ड्राईव्ह चौकार खणखणीत जातोय 4 धावांसाठी. 4 धावांनी संघाच्या धावसंख्येत भर पडते. संघाची धावसंख्या झाली आहे 35 धावा. आता मात्र 11 चेंडू 21 धावा. परत पुन्हा चौकार मनगटीतील ताकदीचा पुरेपूर फायदा करतोय आणि खणखणीत चौकार मारतोय 4 धावांसाठी. 4 धावांनी संघाच्या धावसंख्येत भर पडते. संघाची धावसंख्या झाली ती 39 धावा. जिंकण्यासाठी 10 चेंडू 17 धावा. पाहूया 10 चेंडू 17 धावा, कारण क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे, काही होऊ शकतं. आणि आता मात्र स्वर चेंडू 1 धाव 1 धाव आणि संघाच्या धावसंख्येत भर पडते. संघाची धावसंख्या झाली ती 40 धावा. 10 चेंडू 16 धावा. पाहूया अति महत्वाचं षटक पूर्ण करतोय राकेश. पाहूया आपल्या अनुभवाचा पुरेपूर फायदा करेल का, कारण 10 चेंडू 16 धावा आणि आता मात्र अचूक टप्प्याचा चेंडू होता. 1 धाव 1 धाव आणि संघाच्या धावसंख्येत भर पडते. संघाची धावसंख्या झाली ती 41. आता मात्र जिंकण्यासाठी 9 चेंडू 15 धावा. मागातपासून नॉन स्ट्राईकला असलेला सुमित आता स्ट्राईकला आलाय. पाहूया जो कोण गोलंदाज सुमितला आउट करेल त्याला 100 रुपयाचं पारितोषिक आहे. RCC 5 पंढरी या ग्रुप कडून. पाहूया पारितोषिकाचा मानकरी कोण ठरतोय. आणि आता मात्र लाईन पंच स्वर चेंडू घोषित करतायत. आणि 1 धाव 1 धावांनी संघाच्या धावसंख्येत भर पडते. संघाची धावसंख्या झाली ती 42 धावा. मला वाटतं जर अशी स्वर गोलंदाजी झाली तर मला वाटतं जगद्गुरु एकविरा हा संघ सहज जिंकू शकेल. आता गोलंदाजी अचूक टप्प्याची वेगवान गोलंदाजी करण्याचा प्रयत्न असणार आणि आता मात्र वेल थ्रो होतोय. 1 धाव 1 धावांनी संघाच्या धावसंख्येत भर पडते. संघाची धावसंख्या झाली ती 43 धावा. जिंकण्यासाठी 13 धावांची आवश्यकता. 8 चेंडू 13 धावा. आणि आता स्ट्राईकला आलाय तो ग्रंथेश. आपल्या मनगटीतील ताकदीचा पुरेपूर फायदा उचलतोय आणि खणखणीत चौकार मारले होते त्याने मगाशी. परत पुन्हा लेग साईडच्या दिशेने कटवतोय चेंडू. तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण करतोय नरेश आणि जितेश यांच्यामधून. आणि परत पुन्हा 1 धाव 1 धाव आणि संघाच्या धावसंख्येत भर पडते. संघाची धावसंख्या झाली ती 44 धावा. 7 चेंडू 12 धावा. पाहूया या षटकातील शेवटचा चेंडू आहे आणि आता 1 शॉट चौकार आणि 4 धावांनी संघाच्या धावसंख्येत भर पडते. धावसंख्या जाऊन पोहोचले ती 48 धावा. आता फक्त जिंकण्यासाठी 6 चेंडू 8 धावा. पाहूया मला वाटते कर्णधार पारस कायसर कानमंत्र देत आहेत आपल्या गोलंदाजांना. आणि आता गोलंदाजीची धुरा दिली आहे ती मला वाटतं मानसच्या हातात. 6 चेंडू 8 धावा. आणि याच्यानंतर होणारा सामना राज गणेश लक्ष्मी माऊली फायटर्स विरुद्ध रामप्रभू आर रेंजर्स. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती करतो की त्याने नाणेफेकीसाठी पॅव्हेलियन मध्ये यायचं आहे. 6 चेंडू 8 धावा. पाहूया काय घडतंय काय बिघडतंय, कोण जिंकणार कोण हारणार. ने पहिला चेंडू स्वर चेंडू 1 धाव. आणि अशी स्वर गोलंदाजी मला वाटतं संघाला मागणी ठरेल. एकतर 6 चेंडू मध्ये 8 धावा होत्या, त्यातला 1 धाव बिनफुकट कमी केलाय. आणि आता मात्र सुंदर चौकार मारतोय 4 धावांसाठी. 4 धावांनी संघाच्या धावसंख्येत भर पडते आणि संघाची धावसंख्या झाली 53 धावा. आता मात्र जगद्गुरु एकविरा हा संघ हा सामना जिंकण्यापासून फक्त 3 धावा लांब आहे. पाहूया आणि अजूनपर्यंत चेंडू राहिलेत 5 चेंडू 3 धावा. आणि आता मात्र हालूच कटवतोय आणि निखिल लाईन पंच स्वर चेंडू घोषित करतायत. 1
आणि स्वर 1, टोटल 2 धावा. 2 धावाने मला वाटतं एकच धाव फक्त लांब राहिलेत. जगद्गुरू एकवीरा हा संघ परत पुन्हा विनिंग शॉट पाहायला मिळेल का आपल्याला सुमितच्या बॅटमधून, पाहूया. आणि सुंदर फटका, तेवढंच चांगला. आणि आता मात्र धावचित बाद होतोय ग्रंथेश. आता मात्र किती बोला, 4 चेंडू 1 धाव. 4 चेंडू 1 धाव. पाहूया. 4 चेंडू 1 धाव. आणि हा सामना मला वाटतं जगद्गुरू एकवीरा या संघाने RCC या संघावर मात करून विजयी झालेल्या संघाचे अभिनंदन, हरलेल्या संघाचे आभार, पुढच्या वाटचालीस शुभेच्छा. याच्यानंतर होणारा सामना रामप्रभू आर रेंजर्स या संघाचे कर्णधार संकेत चोगले आणि राज गणेश लक्ष्मी माऊली फायटर्स या संघाचे कर्णधार पांडुरंग रघुवीर यांनी नाणेफेकीसाठी मैदानात यायचं आहे. मी यानंतर मॅचचं सूत्रसंचालन आपले पंचक्रोशीतले नावाजलेले सूत्रसंचालक कैलास रघुवीर यांना विनंती करतो की या पुढील मॅचचं सूत्रसंचालन आपण करायचं आहे. धन्यवाद आकाश. पाच पंढरी चॅम्पियन लीग 2025 पर्व 5वे आणि आजचा हा दुसरा दिवस. दुसऱ्या दिवसातील तसेच आता जो सामना झाला त्या सामन्याचा सामनावीर मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरलाय ग्रंथेश कुरुलकर. स्वतःच्या बॅटमधून 27 धावा काढलेल्या आहेत. मी वसीमदादा अजून एक माईक पाठवा. किबायाने विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते सन्मान चिन्ह प्रदान करायचं आहे. ग्रंथेश कुरुलकर. हॅलो. थँक्यू डिजे, थँक्यू. एक नंबर गाणं लावलात तुम्ही. टॉस विन कोण आहे? राज गणेश लक्ष्मी माऊली फायटर्स हा टॉस विन आहे आणि त्यांनी फिल्डिंग घेतली आहे. आणि फिल्डिंग घेऊन बघूया हा निर्णय त्यांना योग्य ठरतोय का. आणि बॅटिंग दिली आहे रामप्रभू आर रेंजर्स या संघाला. तर लिरिकी तुला असं काय वाटतं की त्या संघात देखील संकेत आहे, रोमेश आहे, विशाल आहे, साजन आहे, असे उत्कृष्ट दर्जाचे खेळाडू आहेत. मगाशी तू सामना पाहिला असेल युट्यूबच्या माध्यमातून. तो सामना होता फ्रेंड्स रायडर्स वर्सेस रामप्रभू आर रेंजर्स आणि तो सामना पोहोचला होता सुपर ओव्हर पर्यंत पोहोचला होता. आणि आता हा सामना सगळ्या रसिक प्रेक्षकांच्या भेटीला आलाय आणि त्या संघामध्ये संकेत आहे. तुला वाटतं की संकेतच्या टीमने किती टोटल धावा केल्या पाहिजे 5 ओव्हरमध्ये? संकेत तरी पण 90-95चं त्याचं टार्गेट सेट करून